मुंबई इंडियन्स वर्सेस गुजरात टायटन. मुंबईने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. गौरव गुजरातचे ओपनर आहेत. मुंबईतर्फे पहिलं षटक घेऊन येत आहेत अनुभव जैन. बाउंड्रीवर एका साईडला शुभम, एका साईडला आनंद. आणि हा पहिला चेंडू वाईड घोषित केलाय पंचांनी. एक धाव मिळालेले गुजरात संघाला. आणि ऑफ साईडला हलकेच ढकललेला आहे चेंडू. एकही धाव मिळालेला नाहीये. आणि हा पंचांनी नो बॉल घोषित केलेला आहे. एक अतिरिक्त बॉल आणि एक अतिरिक्त रन मिळालेले आहे संघाला. आणि हा गौरव यांचा सुंदर फटका. 4 रन्स. आणि एक धाव घेण्यात गौरव यशस्वी झालेले आहेत. संघाची धावसंख्या 7 झालेली आहे. 3 चेंडू 7 धावा. आणि पारितोषने जोरदार मारण्याचा प्रयत्न केला चेंडू, परंतु त्यांना मारता आलेलं नाहीये. आणि हा सुंदर फटका पारितोष यांचा. आणि हा 4 धावा. आणि हा निर्धाव चेंडू गेलेला आहे. 1 ओव्हर नंतर धावसंख्या झालेली 11. आफ्टर 1 ओव्हर 11 रन्स, नो लॉस. मुंबई तर्फे पुढची ओव्हर घेऊन येतं रोहन. स्ट्राईकवर आहेत गौरव. शुभम आपली फिल्डिंग बरोबर सेट करतायत. आणि रोहन याचा हा स्वैर चेंडू म्हणजे वाईड चेंडू. 1 अतिरिक्त धाव संघाला मिळालेली आहे. गुजरातच्या धावसंख्या 12 झालेली आहे. आणि हा गौरव यांचा सुंदर फटका आणि 4 रन्स.
धावसंख्या 16 पोहोचलेली आहे. आणि हा चौकार गौरव यांचा. त्याच्यामुळे 4 रन्स मिळालेले आहेत. धावसंख्या 20 झालेली आहे. आणि हा फलंदाज बोल्ड, क्लीन बोल्ड झालेला आहे, म्हणजे यष्टीची. म्हणून ओळखतो ते बॅटिंगला आलेले आहेत. राऊंड विकेट गौरव आहे. 3 चेंडू बाकी. आणि हा सुंदर बॉल संदीप यांनी सोडून दिलेला आहे. बॉल निर्धाव चेंडू. धावसंख्या 20 रन्स, 1 विकेट. आणि हा स्वैर चेंडू म्हणजे वाईड बॉल घोषित केला पंचांनी. 1 अतिरिक्त धाव संघाला मिळालेले. धावसंख्या झालेले 21 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. आणि संदीप यांनी बॉल डिफेन्स केलेला आहे, म्हणजे हलकेच खेळला. एकही धाव मिळालेली नाही या बॉलवर. आणि हलकेच ऑफ साईडला तटवलेला आहे चेंडू संदीप यांनी. आणि 1 चोरटी धाव काढण्यात त्यांना यश आलेलं आहे. धावसंख्या पोहोचलेली आहे 22 वर. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 22. आफ्टर 2 overs 22 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. पुढील ओव्हर घेऊन येत आहे शुभम. संघासाठी 3रं षटक आणि वैयक्तिक पहिलं. स्ट्राईकवर आहेत पारितोष. आणि हा सुंदर चेंडू शुभम यांचा. एकही धाव मिळालेला नाहीये फलंदाजांना. आउटसाइड द ऑफ स्टंप फुल लेनचा चेंडू टाकला होता, तो फलंदाजाला मारता आलेला नाहीये. धावसंख्या 22.
आणि हा सुंदर उत्तुंग असा षटकार मारलेला आहे पारितोष यांनी. आणि हा सुंदर टप्प्या शॉर्ट ऑफ द गुड लेन्स चेंडू होता आणि पारितोष यांना तो मारता आलेला नाहीये. त्यांच्या बॅटची कड घेऊन चेंडू पाठच्या भिंतीवर आपटला, परंतु रन मिळालेलं नाहीये. धावसंख्या 28 आहे. आणि हा सुंदर फसवा चेंडू टाकलेला आहे. थोडा स्पीड कमी केला होता या बॉलचा. पारितोष जोरदार हिट घ्यायला गेले, परंतु तो कनेक्ट नाही करू शकले. निर्धाव चेंडू गेलेला आहे हा. धावसंख्या 28 वरच आहे. पारितोष याने ऑफ साईडला हलके चेंडू तटवून एक चोरटी धाव घेतलेली आहे. धावसंख्या झालेली 29 म्हणजेच 29. या षटकातील एक चेंडू बाकी आहे. आणि हा सुंदर चेंडू निर्धाव असा संदीप यांनी वेल लेफ्ट म्हणजे सोडून दिलेला आहे. तो षटक संपलेला आहे. 3 षटकाखेरीज धावसंख्या 29 आहे म्हणजेच 29. आफ्टर 3 ओव्हर्स 29. या फॉर्मॅटमध्ये प्रत्येक गोलंदाजाला एकच षटक टाकणं मिळणार आहे. त्याच्यामुळे पुढील ओव्हर घेऊन येतोय आनंद. आनंद एलेनारचे नावाजलेले गोलंदाज आहेत. स्ट्राइक वर पारितोष. आणि वाईट बॉल घोषित केलाय पंचांनी म्हणजे स्वैर चेंडू. धावसंख्या 30 झालेली आहे. आणि हा परत वाईड चेंडू म्हणजे स्वैर चेंडू टाकलेला आहे आनंद यांनी. एक धाव अजून मिळालेली आहे संघाला. धावसंख्या 31 झाले. 31 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3 ओव्हर्स. आणि हा फलंदाज बाद झालेला आहे. ऑफ साईडच्या वॉल पलीकडे चेंडू फुलटॉस बाहेर गेला, त्याच्यामुळे फलंदाज बाद झालेले आहेत. आनंद यांनी पहिली विकेट घेतलेली आहे. पुढील फलंदाज आदित्य बेंदुगडे.
बॉलर आहेत आनंद. धाव संख्या 31 म्हणजे 31 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. आणि हा सुंदर चेंडू आनंद यांचा आदित्याने हलकेच बॉलरकडे ढकललेला आहे आणि हा चेंडू निर्धाव गेलेला आहे. एकही धाव याच बॉलवर मिळालेली नाहीये. आणि हा सुंदर फटका आदित्यांचा आणि हा षटकार म्हणजे 6 रन्स. आणि एक धाव घेतलेली आहे आदित्याने. स्ट्राईकवर आलेले आहेत संदीप आपटे. बॉलर आनंद. आणि हा सुंदर चेंडू आनंद यांचा, परंतु हा वाईड बॉल घोषित केलाय पंचांनी. मराठीत आपण त्याला स्वैर चेंडू म्हणतो. धाव संख्या झालेली आहे 39 म्हणजेच 39. एक धाव घेण्यात संदीप यशस्वी झालेले आहेत. धाव संख्या झालेली आहे 40. आणि हा सुंदर फटका आदित्यांचा आणि त्यांनी 4 हॅलो. तर संघासाठी 5वी ओव्हर घेऊन येत आहेत स्वयं. आणि अनुभवाने हा सुंदर अडवलेला आहे चेंडू. रनआउट करायचा प्रयत्न होता, परंतु फलंदाज पोहोचलेले आहेत. हॅलो हॅलो. एक धाव मिळालेली आहे. धाव संख्या झालेली आहे 45 म्हणजेच 45. स्वयं पुढील चेंडू टाकायला तयार. आणि हा वाईड बॉल टाकलेला आहे स्वयं यांनी. एक अतिरिक्त धाव मिळालेले संघाला गुजरातच्या. धाव संख्या झालेले 46 म्हणजे 46 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स.
आणि पुढे येऊन जोरदार चेंडू मारण्याचा प्रयत्न होता आदित्य यांचा, परंतु ते फसलेले आहेत त्याच्यामध्ये. बॉल त्यांना मारता आलेला नाहीये. निर्धाव असा चेंडू. सुंदर बॉलिंग करतात स्वयं. आणि हा चौकार मिळालेला आहे आदित्य यांना. धावसंख्या पोहोचलेली आहे 50 वर. हाफ सेंचुरी कंप्लीट झालेली आहे गुजरातची. 4.3 ओव्हर्स झालेले आहेत आणि धावसंख्या 50 झालेले आहे. या षटकातील 3 चेंडू बाकी. स्ट्राईकवर आदित्य. बॉलिंग टाकतायत स्वयं. आणि हा चौकार दिलेला आहे पंचांनी. सुंदर फटका आदित्य यांचा. घेऊन बॉल 5च्या बोर्डला लागला. एकही धाव मिळालेली नाहीये. संघाची धावसंख्या 54 वर स्थिर आहे. 54. आणि हा फलंदाज रनआउट होता होता वाचलेला आहे. एक धाव मिळालेली आहे. धावसंख्या झालेली आहे 55. ओव्हर संपलेली आहे. या इनिंग मधलं एक षटक बाकी आहे. याची पुढची मॅच आहे KKR आणि RCB. KKR आणि RCBच्या कॅप्टन्सनी इकडे यावे टॉस साठी. KKR RCB. KKR आणि RCB कॅप्टन्स. ही एक ओव्हर झाल्यानंतर आपण टॉस करूया. शेवटची ओव्हर बाकी आहे. KKR आणि RCB दोन्ही कॅप्टन्सनी तयार राहा. ही इनिंग संपली की आपण टॉस करून घेणार आहे. धावसंख्या आहे 55. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर ही पॉवर प्लेची ओव्हर आहे. म्हणजेच सगळे खेळाडू हे नॉन स्ट्राईक एंडच्या व्हाईट लाईनच्या आतमध्ये राहतील. आणि हा आदित्यांचा उत्तुंग फटका. 6 रन्स वसूल केलेले आहेत दर्शील यांच्या पहिल्याच बॉलवर. धावसंख्या 61 झालेली आहे. 61 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 5.1 ओव्हर. आणि संदीप आपटे धावचीत झालेले आहेत म्हणजेच रनआउट झालेले आहेत. फलंदाजाने मारलेला चेंडू फिल्डरच्या हातात होता, परंतु संदीप हे धाव घेण्यासाठी आपल्या क्रीजमधनं बाहेर निघाले होते आणि ते रनआउट झालेले आहेत. धाव संख्या 61 म्हणजेच
आणि हा जोरदार हिट घेण्याचा प्रयत्न होता आणि एक चोरटी धाव काढलेली आहे फलंदाजाने. धाव संख्या 62 झालेली आहे म्हणजे 62 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. आणि एलेनारच्या इतिहासात पहिला DRS गुजरात टायटन्स यांनी घेतलेला आहे. नो बॉलसाठी त्यांनी हा DRS घेतला. आणि हा सुंदर फटका आणि हा 6 रन्स वसूल केलेले आहेत. सिद्धार्थ बॅटिंगला आलेले आहेत. त्यांनी पहिल्याच बॉलवर षटकार मारलेला आहे. या आधीचा DRS नो बॉल नाही दिला तो. धावसंख्या 68 वर पोहोचलेले 68. आणि हा रनआउट होता होता वाचला. थ्रो बसलेला नाही बरोबर आणि 2 धावा घेतलेल्या आहेत याच्यावर. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट गुजरातच्या प्लेयर्स. आणि या 2 रन वसूल केलेले आहेत. ओव्हरची समाप्ती. All set? Okay, boys and girls, we have the next match toss happening here right now at the court. Okay, Captain Ashish, Captain Paresh, who's calling? Ashish will call. He calls tails. It is tails, you won the toss. Ashish will bowl. Okay, hang on, captains, please. First, Paresh, you are batting first. What do you feel? This toss has gone your way? Actually, we wanted to bowl first, but new challenge. So let's see. So, what is the number you're looking at? 6 overs, at least we want to score 10 ka average. So 60 plus. Okay, all the best. All the best. Winning the toss, first step done. What do you think is going to happen? Yeah, that's a good sign that we have won the toss. We were actually looking to bowl first, and we have a good bowling lineup. Definitely looking forward for the match. We hope to keep our bowling at the best, and let's perform. So they are targeting 60. You will hold them below 60. Yeah, surely we'll 100% try, and let's hope for the best. All the best. Thank you. पुढील मॅचचा टॉस झालेला आहे. KKRने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली.
वैती, आयुष वैती, मुंबईला जिंकण्यासाठी 71 रन्स बनवायचे आहेत. 71चा टार्गेट आहे त्यांच्या 6 ओव्हर्समध्ये. जिंकण्यासाठी 71 रनांची आवश्यकता. पाहूयात जी टीकडनं पहिली ओव्हर कोण टाकेल. स्ट्राईकला असतील अमित, नॉन स्ट्राईकला आहेत आयुष. बॉलिंगला आहेत अक्षय. पहिल्यांदाच LNRचा सेकंड इनिंगचा पहिला बॉल. उत्कृष्ट असा पहिलाच बॉल टाकला आहे. लेफ्ट आर्म बॉलर आहेत अक्षय. पहिला चेंडू निर्धावच्या स्वरूपात. लक्ष्मीनारायण प्रीमियर लीग 2024 पर्व पहिले. दुसराच बॉल हा पंचांचा निर्णय, नो बॉल. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी इकडे अक्षय यांच्याकडनं. पुढील बॉल फ्री हिट असेल बॅट्समनसाठी. फुलटॉस चेंडू होता पण त्याचा काही उपयोग करू शकला नाहीत. डॉटच्या स्वरूपात जाताना फ्री हिटचा बॉल. इथे संधी होती मारायची 6 रन, मात्र ते चुकले आहेत इथे. पुन्हा एकदा स्लो बॉल होता आणि ते उत्कृष्ट अशी कॅच गौरव यांच्याकडनं. आणि फलंदाज आणि हा सुंदर फटका मारलेला आहे स्वयं यांनी. पहिलाच बॉल खेळले. शॉर्ट पिच चेंडू होता. कार्पेटच्या सहाय्याने खेळण्याचा प्रयत्न होता इथे, पण डॉटच्या स्वरूपात. शेवटचा चेंडू पहिल्या ओव्हरमधील. धावसंख्या झाली 7 रन, 1 विकेटच्या नुकसानामध्ये. पुन्हा एकदा अवांतरचा चेंडू वाईटच्या स्वरूपात. एक अतिरिक्त धाव मिळालेले संघाला. 8 झाल्यात धावसंख्या. या षटकातील शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा अवांतरचा चेंडू. सलग दुसरा वाईट टाकताना अक्षय आपल्या ओव्हरमधील. फुलटॉस चेंडू आणि या बाद.
घेऊन संघासाठी वैयक्तिक पहिली. स्ट्राईकवर वैती. आणि या पंचांनी नो बॉल दिलेला आहे. एक अतिरिक्त रन आणि एक अतिरिक्त बॉल आणि पुढचा फ्री हिट असेल. आणि ही एक चोरटी धाव घेतलेली आहे वैती यांनी. धावसंख्या 11 झालेली आहे. 2 फलंदाजांच्या बाद होण्यानंतर धावसंख्या 11. नक्कीच तुम्ही पाहू शकता की एक ओव्हर अखेरीस GTची पण धावसंख्या 11च होती, पण त्यांचे विकेट नव्हते. पण मुंबईचे ते 2 विकेट गेले आहेत. पाहूयात जिग्नेश यांचा पुढील बॉल. आणि हा वाईड बॉल घोषित केला पंचांनी. एक अवांतर धाव मिळालेली आहे संघाला. रोहन बॅटिंगला आलेले आहेत. आणि हा जोरदार मारायचा प्रयत्न होता रोहन यांचा. परंतु बाउंड्रीवर गौरव यांनी तो बॉल अडवलेला आहे, त्याच्यामुळे एकही रन मिळालेला नाही या बॉलला. धावसंख्या 12. जिग्नेश पाटील आपला पुढचा बॉल घेऊन स्ट्राईकवर रोहन. आणि हा फलंदाज कॅच आउट झाले. नक्कीच मुंबई इंडियन्स आपली पहिली मॅच IPL मध्ये जिंकली होती, पण ही मुंबई इंडियन्स बघूयात ह्या लीगची पहिली मॅच जिंकतात का. नवीन बॅट्समन आलेले आहेत शुभम. जिग्नेश बॉल टाकण्यासाठी तयार. आणि हा सुंदर असा षटकार मारलेला आहे शुभम यांनी. धावसंख्या 18. आणि पंचाने वाईड बॉल घोषित केलेला आहे, म्हणजे एक अवांतर धाव संघाला मिळालेले. धावसंख्या 19 झालेले आहे, म्हणजे 19 रन्स फॉर 3 विकेट्स. आणि शुभम यांचा हा या ओव्हरमधला दुसरा षटकार. नक्कीच पॅव्हलियनमधून त्या
रन त्यांचे. संघाचे टोटल 25 झाले आहेत. शेवटचा बॉल. आणि ही चोरटी धाव घेतलेली आहे. वैती यांनी अतिशय सुंदर साथ दिली शुभम यांना एक धाव घेण्यासाठी आणि एक चोरटी धाव घेण्यात ते यशस्वी झालेत. शुभम आपल्या आणि आदित्यांचा सुंदर चेंडू अतिशय डिफेन्सिव्ह मोडमध्ये शुभम यांनी तो खेळून काढला आणि एकही धाव या बॉलवर मिळालेली नाहीये. धाव संख्या 26 वरच आहे. सुंदर गोलंदाजी करतात आदित्य. शुभम यांना अजिबात मोका देत नाहीयेत चेंडू फटकावण्याचा. दुसराही चेंडू त्यांनी डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळलेला आहे. सुरक्षितरित्या खेळलेला आहे. एकही धाव नाही. आणि आदित्य यांचा हा तिसरा निर्धाव चेंडू होता. अतिशय सुंदर बॉलिंग करत आहेत आदित्य. नक्कीच शुभमवरती दबाव आणण्याचा इथे प्रयत्न आहे आदित्य यांचा. सलग 3 बॉल इथे डॉट गेले आहेत. चौथा बॉल मारण्याचा फटका इथे फसला आहे पण सिंगल यांचा प्रयत्न होता पण डॉटच्या स्वरूपात हा बॉल. शुभम यांच्या बॅटचं टॉपेज घेऊन बॉल वरती उडाला होता परंतु तो भिंतीच्या जवळ असल्यामुळे कॅच पकडणं तसं अवघड होतं. 1 रन घ्यायचा प्रयत्न होता शुभम यांचा परंतु वैती यांनी त्याला नकार दिला. त्यामुळे चौथाही चेंडू डॉट गेलेला आहे या ओव्हरचा. अजूनही 20 चेंडूमध्ये 45 धावा पाहिजे आहेत. अवांतरचा चेंडू. पहिली धाव या ओव्हरमधली आदित्य यांच्याकडनं वाईटच्या स्वरूपात. पाहूयात पुढील बॉल आदित्य यांचा. उत्कृष्ट फटका इथे आणि सरळ 4 रनांसाठी. उत्कृष्ट फलंदाजी शुभम यांची. ओव्हर सलग 4 बॉल डॉट होते. 5व्या बॉलला त्यांनी वाईट टाकला आणि हा चौकार. शेवटचा चेंडू घेऊन येतील आदित्य. स्ट्राईकवरती असेल शुभम. उत्कृष्ट असा चेंडू पण इथे अवांतर चेंडू घोषित करताना पंच वाईटच्या स्वरूपात. धावसंख्या वाढून धावसंख्या आली 32 रन. 2 ओव्हर 5 बॉल. अजूनही शेवटचा बॉल येणे शिल्लक. आणि हा परत आणि डिफेन्सिव्ह हा शॉट शेवटच्या बॉलला अतिशय सुंदर धाव घेतलेली आहे
आणि स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्यात यशस्वी झालेले आहेत. शुभम वैती यांची त्यांना उत्कृष्ट साथ मिळालेली आहे. नक्कीच तुम्ही चोरटी धाव कशाला बोलतात ही शुभम यांनी दाखवून दिली आहे. सिंगल चौथी ओव्हर घेऊन येतील GT यांच्याकडनं. काय वाटतं देवदत्त तुम्हाला? 18 बॉल 38 पाहिजेत. नक्की हा स्कोअर डिफेंड होईल का? 18 बॉल 38 ॲक्च्युली व्हायला हरकत नाही आहे, पण अतिशय सुंदररित्या खेळून काढलेला आहे बॉल. संदीप आपटे यांचा पहिला बॉल. नावाजलेले गोलंदाज उत्कृष्ट बाउंड्रीवर आदित्य यांची उत्कृष्ट फिल्डिंग. संघासाठी त्याने बाउंड्री वाचवलेली आहे. एकही धाव मिळालेली नाहीये. आणि नक्कीच संदीप यांना LNR मध्ये कोची असं का म्हणतात त्यांनी दाखवून दिलं आहे. हवेत आता एक्सपिरियन्स समोर एक्सपिरियन्स आहे. पहिला चेंडू आणि ते 4 आणि हा रनांसाठी चौकार. उत्कृष्ट फटका आनंद यांच्या बॅटीतनं. दोन्ही नावाजलेले खेळाडू आहेत लक्ष्मीनारायण मधील. पुन्हा एकदा फटका आणि हा 4 रनांसाठी सलग दुसरा चौकार आनंद यांच्या बॅटीतनं. सुंदर फलंदाजी आनंद यांची. लागोपाठ दुसऱ्या बॉलवर त्याने चौकार. शॉर्ट पिच होता आणि नक्कीच आणि हा फलंदाज बाद झालेला. मुंबई संघाला जिंकायला 2 ओव्हरमध्ये 30 रनची आवश्यकता आहे. 2 overs 30 रन्स रिक्वायर्ड. स्ट्राईकवर आहेत वैती. बॉलिंग टाकतायत सिद्धार्थ. पहिलाच बॉल इथे थोडीशी मिस फिल्डिंग झाली तिकडे पारितोषकडनं, पण रन्स नाही घेतलेत इथे आयुष वैती यांच्याकडनं. सिद्धार्थ यांचा पहिला चेंडू निर्धाव होता. दुसरा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. हा सिद्धार्थ यांच्याकडनं सलग प्रेशर क्रिएट करताना बॅट्समन वरती. 10 बॉलमध्ये 30 रन्सची आवश्यकता आहे.
फक्त 4 बॉल खेळले आतापर्यंत आयुष आणि एकच रन केला आहे. पुन्हा एकदा हा निर्धावाचा चेंडू सिद्धार्थ यांच्याकडनं. सलग 3 चेंडू निर्धाव. सुंदर बॉलिंग करतायत सिद्धार्थ. 3 चेंडू त्यांनी लागोपाठ निर्धाव टाकलेले आहेत. उत्कृष्ट अशी बॉलिंग आतापर्यंत सिद्धार्थ यांची. जिंकण्यासाठी 30 रन हवेत 9 बॉल्समध्ये. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सलग 4था बॉल हा निर्धाव टाकण्यात येत आहे सिद्धार्थ यांच्याकडनं. आता मात्र बॅट्समनवरती प्रेशर असेल. पुढील बॉल हा षटकार किंवा चौकार मारायचाच आहे, नाहीतर इथे मॅच गुजरात टायटन्स घेऊन जाते आहे. फुलटॉस चेंडू होता इथे आणि पंचांचा नोचा निर्णय. पंचांनी नो बॉल दिलेला आहे. एक अतिरिक्त चेंडू आणि एक अतिरिक्त धाव संघाला मिळालेली आहे. पण इथे आणि गुजरातने DRS लक्ष्मीनारायण घेतलेला आहे. प्रीमियर लीगला हा दुसरा DRS आहे. पाहूयात. आणि हा नोचा निर्णय हा अंतिम बॉल. 29 रन हवेत अजून पण जिंकण्यासाठी. शॉर्ट पिच चेंडू हवेत उडवला आहे आणि इकडे चौकार चौकार जाताना. मारलेला आहे वैती यांनी. अतिशय सुंदर फटका. 25 रन्सची आवश्यकता. 7 बॉल. अजूनही 25 रनाची आवश्यकता जिंकण्यासाठी मुंबई इंडियन्स संघाला. उलटाच बॉल होता, मारण्याचा प्रयत्न आणि इथे नक्कीच डॉटच्या स्वरूपात जाताना शेवटचा चेंडू जिंकण्यासाठी आता 6 बॉल 25 रनाची आवश्यकता मुंबई इंडियन्सला. शेवटच्या षटकात मुंबईला जिंकायला 25 धावांची गरज. आणि बॉलिंग साठी आलेत ऋषभ. फुलटॉस चेंडू इथे. पहिला चेंडू फुलटॉस होता हा ऋषभ यांचा. आणि पुन्हा एकदा DRS चा उपयोग. मुंबईने DRS घेतलेला आहे नो चेंडूसाठी. तुम्ही LED स्क्रीनवरती पाहू शकतात आपला पंचांचा निर्णय इथे नो आहे. हा पहिला पंचांनी चेंडू नो बॉल घोषित केलेला आहे. म्हणजे पुढील बॉल हा फ्रीड असेल. पण डॉटच्या स्वरूपात फ्रीडचा काही उपयोग करू शकला नाही. अनुभव नक्कीच 5 बॉल 25 पाहिजे, पण इथे हा स्कोर चेस होतो समोर 6 आणि 4 असल्यामुळे. चेंडू आणि हा चौकार मारलेला आहे अनुभव यांनी. लेंथ बॉल मिळाला होता. पूर्ण सगळे फिल्डर पुढे उभे असताना
आणि हा वाईड बॉल म्हणजे स्वैर चेंडू रिषभ यांचा. एक अतिरिक्त धाव मुंबई संघाला मिळालेले आहे. आता मात्र बॉलर प्रेशरमध्ये आले आहेत. नक्की 4 बॉल 19 रनाची आवश्यकता असताना ऋषभ यांची एक युनिक ॲक्शन स्टाईल आहे. तुम्ही पाहू शकता आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून मुंबई क्रिकेट यूट्यूब लाईव्ह चॅनलमधनं शॉर्ट पिच चेंडू आणि पुन्हा एकदा आणि चौकार. हा चौकार अनुभव यांची सुंदर. आणि आदित्य यांनी उत्कृष्ट कॅच पकडलेला आहे अनुभव यांचा. रिषभ यांना पहिली विकेट मिळालेली आहे. अनुभव आणि हा निर्धाव चेंडू. एका चेंडूत 15 धावांची गरज मुंबईला. आणि स्टेजवर सुमित सावंत यांचं आगमन झालेलं आहे. आणि हा नो बॉल दिलेला आहे पंचांनी. नक्कीच संदीप आपटे थोडेसे रन रेट मध्ये प्लेअरवर नक्कीच रागावलेले आहेत. फरक पडेल या गोष्टीचा. जेवढी मॅच तुम्ही लवकर संपाल तेवढे रन रेट तुमच्या टीमचा वाढतो. शेवटचा चेंडू शॉर्ट पीस पण काहीच उपयोग करू शकले नाही आणि डॉटच्या स्वरूपात. आणि मुंबई इंडियन्स ही मॅच हारलेली आहे.